तर राजीनाम्याच्या मुद्द्यावर बोलताना पक्षश्रेष्ठींशी बोलल्यानंतरच भूमिका स्पष्ट करणार असं मीनाक्षी शिंदे यांनी म्हटलंय। होळ्या पुढच्या घडामोडीकडे अस्तित्व टिकवण्यासाठी ठाकरे बंधूंची युती झाल्याची टीका फडणवीसांनी केली। तर भ्रष्टाचारी नेते घेऊन तुम्ही कोणते दिवे लावत आहात असा प्रतिसवाल संजय राऊत यांनी केला। युतीतलं आपलं अस्तित्व टिकवण्याकरता जे काही करावं लागतं त्या दृष्टीने दोन पक्ष जे अस्तित्वाकरता लढतात त्यांनी केलेली युती आहे। तुम्ही तुमचं बघा, आम्ही सत्तेसाठी एकत्र आलोय, ठीक आहे। मग तुम्ही काय एकमेकांना चंपी मॉलिश करायला एकत्र आलात? की रात्री एकनाथ शिंदे जातात वर्षावर, मग ते त्यांना मॉलिश करतात, मग देवेंद्र फडणवीस ठाण्यात जातात, मग फडणवीस त्यांना मॉलिश करतात, मग दोघे मिळून अजित पवारचं चंपी मॉलिश करतात। हा, तुम्ही एकमेकांचा मालिश करायला एकत्र आलाय का? हे सगळे भ्रष्टाचारी इतर पक्षातले घेऊन तुम्ही काय कोणते दिवे लावताय? निवडणूक आयोगाच्या माध्यमातून लफंग्याच्या हातात शिवसेना दिली असं राऊत यांनी म्हटलंय। मुंबई महापालिकेत बदला घेतला जाईल असंही संजय राऊत यांनी म्हटलंय। शिवसेना फोडलीत मराठी माणसाची, हे तुमचं महाराष्ट्राचं बाबतीत केलेलं कर्तव्य। मराठी माणसाची संघटना जी बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केली ती तोडून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ती एका लफंग्याच्या हातात दिली तुम्ही। हे तुमचं मराठी प्रेम? मतभेद असतील राजकीय, पण मराठी माणसाची संघटना फोडण्याचं पाप तुम्ही केलंय आणि हा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही आणि याचा बदला मुंबई महानगरपालिकेत घेतला जाईल।